साऱ्यापासून माझ्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे. सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या घडीची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 5,000 पार. पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 5,000 पार? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या घडीची ही आनंदाची वार्ता की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 5,000 पार. चला तर मग ती तारीख कोणती की ज्या तारखेनंतर कांद्याचा बाजारभाव हा 5,000 होणार आहे हे आता जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, ही तारीख कोणती आहे तत्पूर्वी आपल्या सर्वांना हे सांगतो की कांदा दर 5,000 पर्यंत पोहोचण्यासाठी कोणती कारणं अनुकूल बनली आहे. तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की कांद्याचा बाजारभाव किंवा कोणत्याही शेतीमालाचा भाव मागणी पुरवठ्यावरती अवलंबून असतो. काय आहे मग मागणी पुरवठ्याची स्थिती? तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी जर बघितलं तर दक्षिणेतून खास करून कर्नाटकमधून जो अर्ली खरीपचा कांदा येत असतो या दिवसात तो अत्यंत कमी येत आहे आणि इथून पुढे तो याच पद्धतीने येणार आहे, म्हणजे जास्त येण्याची शक्यता नाही. क्वालिटीचा पण इश्यू आहे बरं काय. आणि लेटेस्ट माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचली त्याच्या अनुसार जो खरीपचा नवीन कांदा आहे की जो नॉर्मल खरीपचा कांदा म्हणतात, जो की एरवी 15 ऑक्टोबर नंतर मार्केटमध्ये येत असतो, तर तो कांदा यंदाच्या वर्षी कमीत कमी 1.5 महिने उशिरानं येऊन तो त्या ठिकाणी 1 डिसेंबर नंतर मार्केटमध्ये हिट करण्याची शक्यता आहे. आणि त्यात सुद्धा ही महत्त्वाची अडचण आहे की तो कांदा येतो किती, हा एक मुख्य अडचणीचा मुद्दा आहे. असू द्यात, तो 1 डिसेंबर नंतर येईल हरकत नाही, पण 1 डिसेंबर नंतर तो येणार. सध्या दक्षिणेतील कांदा काही जास्त येत नाहीये आणि आपल्याला सध्या कोणीकडूनच कसल्याही प्रकारचा आसरा दिसत नाहीये. कशा बाबतीत? तर पुरवठ्या बाबतीत. कारण उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा फार कमी आहे. तो जेमतेम एखादा महिना किंवा जास्तीत जास्त ओढून ताणून 1.5 महिन्यापर्यंत ॲडजस्ट होऊ शकेल. तुम्ही म्हणाल नाफेडकड कांदा आहे, NCCFकड कांदा आहे, त्यांनी घेतलाच होता 2 लाख टन. त्यातला सुद्धा 50-60% कांदा खराब झालाय कारण A1 क्वालिटीचा कांदा नव्हता. मग त्या ठिकाणी तो कांदा कसल्याही प्रकारचा परिणाम कांदा दरावरती करू शकत नाही, हे आता जवळपास निश्चित झाले. आणि जी मागणी आहे ती तर कंटिन्यू आहे आणि ती वाढत जाणार आहे. कारण उत्तर भारतात श्रावण आता संपणार आहे आणि सप्टेंबर महिन्यात उत्तर भारतातून वाढणारी मागणी, वाढत जाणारी निर्यात, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या सर्वांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक नसणारा या ठिकाणी कांद्याचा पुरवठा, म्हणजे मागणी वाढत चालली, पुरवठा घटत चाललाय आणि जो पुरवठा होईल तो डिसेंबर पासून व्यवस्थित होईल, तोपर्यंत तो व्यवस्थित होण्याची शक्यता सुद्धा नाही. मग अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात रेकॉर्ड तोड तेजी येणं हे अटळ आहे आणि ज्याच्यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आणि त्याच्यामुळे सध्या बघा कांदा 3 ते 3.5 हजारच्या दरम्यान पोहोचलाय सुद्धा. तुम्हाला सांगतो, कांद्याचा भाव हा सप्टेंबर महिन्यात तेजी दाखवेल, पण जो 5,000चा टप्पा आहे ना, तो आता जास्त दूर नाहीये. 15 सप्टेंबर नंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी कांद्याचा बाजारभाव 5,000ला गवसणी घालताना दिसू शकतो. याचा अर्थ काय
की आपण जे सोसलं, ज्यासाठी आपण आसुसलेला होतात, तो क्षण आता आलाय आणि पुढच्या 3 आठवड्यामध्ये कांदा बाजारभाव आपल्याला 5,000 पर्यंत पोहोचताना दिसू शकतात. आता एखाद्या वेळेस त्याच्यात थोडं बहुत विलंब होईल, एखाद्या वेळेस सप्टेंबरचा शेवट लागेल, नाही तर ऑक्टोबरच्या सुरुवातीला होईल, पण कांदा भाव 5,000 होण्याचा मार्ग आता हा खुला झालाय, मोकळा झालाय. अशा परिस्थितीमध्ये मग आपण सर्व कांदा या ठिकाणी 5,000 साठी ठेवायचा आहे का? तर असं करू नका. सध्या 3 ते 3,500 चा भाव हा उत्तम आहे. इथं आपल्यापाशी असणारा ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा, लो क्वालिटीचा कांदा विकून टाका आणि A1 क्वालिटीचा कांदा हा त्या ठिकाणी तेजीसाठी रोखून व राखून ठेवा. मग पुढे काय करायचं मी तुम्हाला भविष्यात सांगेल, पण तो कांदा मग 3,500-4,000 च्या वर गेला की तिथून पुढे टप्प्याटप्प्यात विक्री करायचा आहे. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा भाव असणार आहे, तो कशा पद्धतीनं राहील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली असेल, त्यामुळे व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत ही अत्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना कळकळीची विनंती की चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक वेळा आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.